सभापती महोदय, माझा एकच स्पेसिफिक प्रश्न आहे की 260च्या वेळेस पण हा विषय चर्चेला आला होता. पडणे मामा, हे शासन अतिशय संवेदनशील पद्धतीमध्ये सर्वसामान्यांच्या हिताचा निर्णय घेत असताना कुठेतरी तांत्रिक गोष्टींमुळे म्हणजे फार्मर आयडी या एका गोष्टींमुळे आपल्याला जे त्यांना मदत कार्य पोचवायचंय ती निधी त्यांच्याकडे पोचत नाही. रायगड असेल, महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी फार्मर आयडी क्रिएट व्हायला 2-2 महिने लागतात आणि त्याच्यामुळे आपण जी ताबडतोब म्हणून त्यांना मदत केली पाहिजे ती त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. यासाठी आपण या फार्मर आयडी एक तर त्वरित होण्याच्या दृष्टिकोनाने काय करणार आणि दुसरं याला वेळ लागतच आहे कारण हा टेक्निकल गोष्ट आहे, सर्व्हर हे ते सगळं. मग त्या बाबतीमध्ये राज्य शासन दुसरा ऑफलाईन काय पद्धतीमध्ये मदत कार्य करणार? सभापती महोदय, आपण फार्मर आयडी कंपल्सरी केलेला आहे. फार्मर आयडीमुळे काय झालेलं आहे की एकाच कुटुंबात डबल टेबल जे लाभ होतं ते आपल्याला या ठिकाणी आयडेंटिफाय, तर त्याचा रेकॉर्ड या ठिकाणी क्रिएट होत आहे आणि त्यामुळे फार्मर आयडीचा निर्णय आपण सक्तीचा केलेला आहे. फार्मर आयडीमुळे आपल्याला भविष्यामध्ये प्रॉपर लाभार्थीला ट्रेस करता येईल, प्रत्येक लाभार्थीला घरापर्यंत त्याचा लाभ देता येईल, 100% लाभार्थी आपल्याला कंप्लीट करता येईल. आजतागायत जी आपली परिस्थिती होती, वर्षानुवर्ष योजना सुरू आहे, दरवर्षी लोकांनी अर्ज करावा, कोण अर्ज केला आहे, कोणाकडे मिळालेला त्याचा काही रेकॉर्ड राहत नव्हता. ही जी नवीन टेक्नॉलॉजी आपली या ठिकाणी आपण आलेली आहे त्यामुळे आता 1,27,00,000 लोकांचे फार्मर आयडी या ठिकाणी झालेले आहे. साधारणतः 90%च्या वर आपलं फार्मर आयडी या ठिकाणी झालेलं आहे आणि लाभार्थीची संख्या सध्या आपल्याला जे माननीय मंत्री महोदय शशिकांत शिंदे आपल्याला एकूण अपलोड बिलासाठी 2,344 कोटी रुपयाची रक्कम आपल्याला लागत आहे आणि आता आपल्याकडे 2,035 कोटी रुपये उपलब्ध आहे. 100% लोकांची अमाऊंट 31 मार्चच्या पूर्वी देण्यात येते.